नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. देवेंद्र सरकारची जनमत चाचणीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता मी उभा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल शहरामध्ये. कागल शहराची ओळख ही कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय विद्यापीठ म्हणून केलं जातं, ती आहे. किंबहुना सुरुवातीला आम्ही तुम्हाला एक सिंह दाखवला होता, कारण राजकारणातले सगळे सिंह या कागलमधनं पुढे गेले असंही मानलं जातं, म्हणून ही सिंहाची प्रतिकृती सुरुवातीला आम्ही तुम्हाला दाखवली. राजकीय केंद्र, महत्त्वाच्या हालचालींचं कागल मानलं जातं. आणि या कागलमध्ये आत्तापर्यंत हसन मुश्रीफ आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना अनेक विकास कामं झाली, पण आता मंत्रिपद आता कागलला नसल्यामुळं विकास कामांना काही प्रमाणात खीळ बसलेली आहे. मात्र सत्ताधारी जे राष्ट्रवादी आणि राजे गट होता, तो राजे गट आता इथे उद्या कदाचित राजे गटातले सगळे नेते जे आहेत, समरजित घाटगे, हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप हे आता वेगळी लढत इथे होईल हेही पाहायला मिळत आहे. पण दुर्दैवानं आज राजे गटाचं इथे कुणीही आलेलं नाही आहे. त्यांचा कुणीतरी माणूस इथे हवा होता, जे सत्तेमध्ये गेली 5 वर्ष होते, आता परत सत्ता मिळवण्यासाठी म्हणून ते सत्ताधारी भाजपची वाट चोखाळत आहेत. आपल्यासोबत आत्ता चर्चेमध्ये सहभागी होण्याकरता आलेले आहेत भैया माने आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सत्ताधारी गटाचे आहेत, मुश्रीफ गटाचे आहेत. आपल्यासोबत इगल प्रभावळकर आहेत, मंडलिक गटाचे आहेत. आपल्यासोबत संजय कदम आहेत, संजय घाटगे गटाचे. अरुण सोनुले भाजपाकडून आपल्यासोबत आहेत आणि विद्या गिरी या शिवसेनेच्या नेत्या आपल्यासोबत आहेत. खरं तर इथे हसन मुश्रीफ आणि सदाशिव मंडलिक हे गुरु शिष्याचं नातं असलेलं सगळं केंद्र आहे, राजकीय हालचालीचं केंद्र होतं. आणि त्यातून आता कागलची सगळी वाटचाल होती आहे. कागलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पार्किंगचा. कागलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे घनकचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प मोठा झाला. आणि स्वच्छता अभियानामध्ये देशामध्ये ज्या 5 नगरपालिकांचा सन्मान झाला, त्याच्यात कागलचा देखील समावेश आहे. कागल त्या दृष्टीने सन्मानित केली गेलेली नगरपालिका आहे. पण आता 5 वर्षात काय झालं आणि पुढे काय, याची आपण सगळा आढावा घेणार आहोत. सुरुवात भैया माने तुमच्यापासून. काय 5 वर्षात तुम्ही सत्तेत असताना? नमस्कार. गेल्या 5 वर्षात आम्ही जाहीरनामा दिला होता जनतेला, आणि जाहीरनाम्याच्या वचननाम्याप्रमाणे काम करण्याची भूमिका आम्ही घेतली. आणि मला आनंद आहे की जवळजवळ 70% जाहीरनाम्यातली कामं पूर्ण करतो. यामध्ये महत्त्वाचा आता आपण जो उल्लेख केला, घनकचऱ्याचा 3,23,00,000 रुपये खर्च करून ओल्या कचऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये जर्मन टेक्नॉलॉजीनं हा कचरा आपण कुजवला गेला. त्याच्यापासून 236 बल्ब लावले गेले LEDचे, आणि भविष्यामध्ये 2000 बल्ब लावण्याची भूमिका घेतलेली आहे. अनेक मूलभूत सोयी, मग रस्ते, उपनगरं वाढायला लागले, कागल शहर वाढायला लागलं. अपार्टमेंट ॲक्ट कागलला लागू करून घेतला. आता आपण जी बिल्डिंग बघतोय, अपार्टमेंट ॲक्ट कागलला लागू झाल्यामुळे अशा पद्धतीच्या मोठ्या बिल्डिंगा कागलला व्हायला लागल्या आणि कागलला शहराचं स्वरूप आलं. विशेषतः तिसरी पाण्याची टप्पा मंजूर 10 कोटीचा करून त्याचं काम सुरू केलं. IHDP म्हणून जी घरकुलची सगळ्यात महत्त्वाकांक्षी राज्यामध्ये योजना होती केंद्र सरकारची, त्यामध्ये 1002 घरं सर्वसामान्य माणसाला मिळावी म्हणून ती 1002 योजना घरांची योजना मंजूर करून 231 घरं लोकांना अलॉट केली. हे सगळे मुद्दे तुमच्यात अजूनही आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत. पण जो अपार्टमेंट ॲक्टचा त्यांनी उल्लेख केला, ज्या ठिकाणी मी उभा आहे पाठीमागे तुम्हाला दिसतंय उंच इमारती, या शहरांसारख्या इमारती कागलसारख्या नगरपालिकेच्या भागामध्ये, छोट्या शहरामध्ये आपल्याला दिसू लागलेल्या आहेत. त्यामुळे अशा इमारती उभ्या राहत आहेत, शहर विस्तारत आहे, पण सुविधेचं काय, हा खरा कळीचा मुद्दा आहे. इगल, काय तुम्ही सांगाल? नमस्कार. माझे मित्र भैया मानेंनी आता सांगितलं की कागल शहराचा प्रचंड त्यांनी विकास केला. तर माझी अशी भावना आहे की इतका जर विकास झाला तर जनतेच्या मनात अजून असमाधान का आहे, आणि कागल शहराचा विकास झाला म्हणजे कुठल्या रंगानं झाला, कागल शहराचा सांस्कृतिक विकास झाला का, युवकांच्या रोजगाराचे प्रश्न मिटले का, योजना मंजूर झाल्या, निधी आला, त्या निधीचा योग्य वापर झाला का, हे असे बरेच प्रश्न अनुत्तरित आहेत आणि आज ती जनता विचारत आहे. ती जनता हे सगळे प्रश्न विचारते. जनतेचे प्रश्न घेणार आहोत आणि तुमच्या सगळ्यांची उत्तरं घेणार आहोत. आपल्यासोबत संजय कदम देखील आहेत. संजय कदम, तुम्हाला काय वाटते 5 वर्षात कागलमध्ये काय झालं? 5 वर्षात, गेल्या 5 वर्षात विकास झाला म्हणून त्यांनी हे केलं, परंतु प्रत्यक्षात विकास म्हणावा तसा विकास झालेला नाही. प्रत्येक तुम्ही आता गावात जाऊन बघितला, रस्त्यांची परिस्थिती बघितला, काय परिस्थिती आहे. मला वाटतं पाण्याची परिस्थिती, आता 3रा टप्पा म्हणतात, मला वाटतं ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं ज्यांना मंजूर करून दिलेला आहे, तर 3ऱ्या टप्प्याचं 24/60चं पाणी उपलब्ध आहे का? ते नाही, परंतु आता 3रा टप्पा जे केला त्यांच्या भारतीय जनता पक्षानेच मंजूर करून दिला 3रा टप्पा. त्यामुळे अजून म्हणावा तसा विकास झालेला नाहीये, तसा म्हणावा तसा विकास झालेला नाहीये. अनिल अरुण गोलुले आपल्यासोबत, काय म्हणाल तुम्ही? भाजपमध्ये तुम्ही आहात, आता सत्ताधारी जो मागचे समर घाटगे होते ते आता राजेगट उद्या भाजपमध्ये तुमच्यासोबत येतोय, त्यामुळे काय चित्र दिसतंय इथं सगळं? आज मला पहिल्यांदा इथं बोलायचं आहे, देश परिवर्तनाच्या लाटेतून जात आहे, तसा कागल नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल आम्ही तयार करतोय आणि होत आहे. आणि त्याच्यासाठी
कागल शहराच्या प्रचंड लोकांचा जनसमुदायाचा एक मनापासून इच्छा होती की राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. कागल शहराचा विकासाच्या दृष्टीने नजरेपुढे ठेवून आम्ही या नगरपालिकेला पूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर आम्ही उतरतो. त्या साथ देण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने आता उद्याच दाखल होणारे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व समजसिंग घाडगे राजे यांनी लवकरच भारतीय जनता पार्टीमध्ये 2 दिवसांमध्ये प्रवेश करतील. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं चित्र सगळं बदलेल परत एकदा. कागल शहरामधलं पूर्ण परिवर्तनाच्या वातावरणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि कागल शहराच्या वतीनं भारतीय जनता पार्टीकडून मी समजसिंग घाडगे यांचा मी हार्दिक आभार आहे आणि अभिनंदन करतो. अभिनंदन करताय, स्वागत करताय तुम्ही. विद्यागिरी आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या. मला सांगा की ताई, शहरात काय समस्या प्रमुख आहेत? महिलांच्या दृष्टीने असतील किंवा विकासाच्या बाबतीतल्या असतील, काय नेमकं दिसतंय? 5 वर्षात काय झालं नाही आणि काय व्हायला पाहिजे होतं? म्हणजे जनतेच्या इच्छा काय, पाणी, अन्न पाणी हे पाहिजेच आहे. परत मी राहतो माळावर एशिला पार्कमध्ये, तर कर वसुली जास्त कॉलनीमधून होत असते. त्याच्याप्रमाणे तिथे सुविधा नाही असं मला वाटतं. मी एशिला पार्कमध्ये राहते, तिथे ड्रेनेजचं पाणी व्यवस्थित नाही, पाणी येण्याची वेळ व्यवस्थित नाही. पण पाणी तर व्यवस्थित मिळतं का? कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतकं सगळीकडे पाणी आहे, हिरवगार आहे, पण वेळेत प्यायला मिळतं का? प्यायला येते, कमी वेळात पण येते आणि वेळेचं टायमिंग काही नाही, दिवसभरात कधी पण येते आमच्या एशिला पार्कमध्ये. अच्छा. बाकी शहराची अवस्था काय? भैया म्हटलं तसं काय 70% काय झालं मला वाटत नाही. एवढा विकास झालेला नाहीये. 70% विकास झालेला नाही असं ते म्हणताय. भैया काय म्हणाल? नाही, विरोधकांचं काम आहे टीका करणे. ज्या 10 वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये संत गाडगे बाबा 30 लाखाचा राज्यस्तरीय स्वच्छतेचा पुरस्कार नगरपालिकेला मिळाला. यावर्षी या 5 वर्षामध्ये आता आपण उल्लेख केला, देशामध्ये 10 शहरामध्ये कागलचा उल्लेख झाला. अमिताभ बच्चननी परवा NDTVने जो पुरस्कार घेतला त्याच्यामध्ये कागल नगरपालिकेचा गौरव झाला. आणि परवा देशांतर्गत स्कॉच म्हणून एक संस्था आहे, नामांकित या नगरविकासची लोक आहेत, यांनी पुरस्कार दिला. पण गावात आणि तुम्हाला सांगतो, मोठ्या योजना तर आम्ही केल्याच, जवळ 125 कोटीचा निधी गेल्या 10 वर्षामध्ये आणला. परंतु छोट्या छोट्या आता शेववाईक आणली, एक लायब्ररी केली साने गुरुजी वसाहताची, एक स्टडी रूम केलं मुलांच्यासाठी, व्यायामशाळा उभा केल्या, छोट्या मोठ्या गोष्टी. आता ताई बोलल्या त्याप्रमाणे ते पाणी गावामध्ये मीटरनं 6,500 मीटर नगरपालिकेनं स्वनिधीतून लोकांना दिली. लोकांना पैसे भरावे, इतर नगरपालिकेने राज्यामध्ये लोकांना त्यांच्या कॉलनीमध्ये कुठे पाणी येत नाही. पाणी येते, फक्त वेळाने येत नाही. म्हणजे वेळेचं थोडंसं आता त्यासाठी जो 3रा टप्पा आहे तो सुरू झाला. आता ते म्हणले की आमचे भाजप सरकारमध्ये झाला, परंतु 2 टप्पा अगोदर झाल्यामुळे 3ऱ्या टप्प्याला पैसे देणं साहजिक होतं. आणि 24/7 जे कराड मलकापूरला योजना आहे त्याचं अंमलबजावणी. आणि छोट्या छोट्या एक तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला की ट्रॅफिकचा प्रश्न हा देशामध्ये सगळीकडे आहे आणि रस्ते उपनगर वाढले. देशात 48% नागरीकरण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. 271 नगरपालिका नागरीकरण होत आहे. ते नागरीकरणाप्रमाणे ट्रॅफिकच्या प्रश्नाबद्दल म्हणजे पार्किंगच्या प्रश्नाबद्दल मी प्रश्न उपस्थित करतो की पार्किंगची व्यवस्था म्हणजे फुटपाथ जे करायला पाहिजे होता ते जमीन लेवलला पाहिजे होता, ते त्यांनी विकासाच्या नावाखाली त्याची उंची वाढवून पार्किंगची व्यवस्था बिघडून ठेवलेली आहे. हिने असा व्यवस्था हिने केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था बिघडवून ठेवली आहे. मी तुमच्याकडनं उत्तर घेणार भैया, पण आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्याला जनतेचे काय प्रश्न घ्यायचे आहेत आणि जनतेच्या प्रश्नांना या नेत्यांना उत्तर द्यावी लागतील, कारण निवडणुकीला यांना सामोरं जायचं आहे. यांच्या मतांच्यासाठी जोगवा मागायचा. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. आपण बघितलं की समस्या नेमक्या काय होत्या कागल शहराच्या. ब्रेकपूर्वी आपण या सगळ्या नेत्यांच्या समस्या काय होत्या, काय नाही, काय नेमकं काम केलं, कशा पद्धतीचं राजकारण इथं चाललं हे आपण पाहिलं. आता जनतेचे प्रश्न आपण घेणार आहोत. पहिला प्रश्न कोण विचारेल? काय मुद्दा तुमचा? सत्ताधारी नगरसेवकामध्ये विरोधी नगरसेवक आहे धैर्यशील इंगळे. तर जी सत्ताधारी बॉडीमध्ये विकास कामांचं जे केलेलं आहे, जे काही कितीशे कोटीचा विकास काम केलेलं आहे असं सगळं चालू आहे. ते विकास काम केलेलं आहे, पण त्या विकास कामाला क्वालिटी नाही आहे.
मेंटेन केलेलं नाही आहे किंवा तो जनतेपर्यंत चांगल्या क्वालिटीचा हे केलेला नाही. भैया माने साहेबांनी बोलले, भैया माने साहेबांचं मला बोलण्याचं बरोबर वाटलं. ते ॲक्च्युली पार्किंगचा जो समस्या आहे कागल पंचतारांगी MIDCच्या शेजारी आज आपली एवढी मोठी MIDC आहे. त्या MIDCला बघितलं तर आज लोकसंख्या भरपूर वाढणार, जनता ही वाढणार, त्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या समस्यांच्या. आणि त्या सुविधा देण्यासाठी म्हटलं तर आज आपले रो बंगलो बांधलेले आहेत किंवा अपार्टमेंट सिस्टीम बांधलेले आहे. त्या अपार्टमेंट सिस्टीमला आज कित्येक ठिकाणी पार्किंग नाही आहे. त्यामुळे रस्त्यावर आज गाड्या सगळीकडे लावल्या गेलेल्या आहेत. ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक जाम. तुम्ही कुठल्या गटाचे नगरसेवक आहात? मी मंडली गटाचे. मंडली गटाचे नगरसेवक आहेत. अजून कुठला प्रश्न तुम्ही? कागल तालुक्यात बरेच आमदार झालेले आहेत. मला वाटतं की दौलता निकम आमदार झालेले आहेत, विक्रमसिंग घाटगे आमदार झालेले आहेत, संजय घाटगे आमदार झालेले आहेत, सदासराव मंडलिक आमदार झालेले आहेत आणि हसन मुश्रीफ आमदार झालेले आहेत. पण हसन मुश्रीफ आमदार झाल्यापासून कागल तालुक्याचं नंदनवंदन झालेलं आहे, सोनं झालेलं आहे. गोरगरिबाचा नेता आहे आणि तो असा नेता महाराष्ट्रात मिळणार नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. जेवढे सेवा करेल तेवढं कमीच पडतं. स्वतःचं घर सांभाळताना स्वतःचं पोरगं ऐकत ना आणि हा सगळा तालुका जिल्हा नाचवता तेवढं सोपं नाही आहे. चुका हे होतच असणार. चुकाचा ह्याच्याबद्दल माझं पण सुधारणा करणे हे महत्त्वाचं आहे. आणि असा नेता महाराष्ट्रानं ऑल इंडियात मिळणार नाही आणि कायम असं तुम्हाला वाटतं? देवेंद्र सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळ देण्याऐवजी सरकारने चुकीचे निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये प्रथमतः या 100 वर्षामध्ये चालू असलेले नगराध्यक्षांचे अधिकार काढून घेतले. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याऐवजी त्या दुबळ्या करण्याचं काम या सरकारनं चालू केलेलं आहे. दुसरी गोष्टमध्ये यापूर्वी नगरपरिषदेला डायरेक्ट निधी शासनाकडून नगरपरिषदेला येत होता, तो या सरकारनं बंद केला आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत हा निधी देत असल्यामुळे प्रशासनाच्या मनात घेण्याला वर्ष जातं आणि 1 वर्ष हा निधी खर्च केला नसता गव्हर्नमेंट ते परत मागून घेतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी दुजाभावून या महाराष्ट्रामध्ये बहुतांश नगरपालिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी असल्यामुळे त्यांना न्याय न देता यापूर्वीच्या सरकार रस्ता अनुदानासाठी प्रत्येक महिन्याला 25 लाख रुपयाचा निधी देत होतं, वर्षाला 1 कोटीचा निधी देत होता, तो या सरकारनं बंद केला. त्यामुळे रस्त्यावरचे तुम्हाला खड्डे दिसतात. त्याला हे भाजप आणि देवेंद्र सरकार या ठिकाणी हे सरकार जबाबदार असं तुम्हाला म्हणायचं आहे. अजूनही आपण या सगळ्या प्रतिनिधींपैकी बोलूया. मला सांगा की आता भाजपवरतीचा आरोप होतो, सरकार त्याला जबाबदार आहे आणि सगळी नगरपालिकेचे जे अधिकार आहेत सरकारने काढून घेतलेत असा आरोप होतो. तो आरोप जो आहे तो पूर्ण चुकीचा आहे. कारण भारतीय जनता पार्टी सरकार येऊन आता 2 वर्ष झाले. 2 वर्षाच्या काळात पूर्ण सामान्य जनता पूर्ण समाधानी आहे. थोडंफार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटदुखी साहजिकच आहे. कारण त्यांनी शहराचा विकास बघितला का नाही मला माहीत नाही, पण कार्यकर्त्याचा निश्चित त्यांनी विकास साधला आहे हे संपूर्ण कागल शहराला माहीत आहे. त्यामुळे एवढं बोलण्यात असं काय फार मोठं तथ्य असं मला वाटत नाही. पण जो पैसा यायचा नगरपालिकेला तो आत्ता मिळतोय काय? मिळतोय. परवाच आम्ही 2 कोटी 41 लाख रुपयाचा भरीव निधी कागल शहरासाठी मी निधी आणला. तो आता कालांतराने आचारसंहिता लागल्यामुळे तो थांबला आहे. तर निश्चित इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता नगरपालिका निश्चित येणार, त्यात काय दुमत नाही कागल शहरामध्ये. कारण ह्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता येणार. संजयसिंग घाटगे वगैरे आम्ही सर्व एक दिलाने एक नावा तुम्हाला वाटतंय. पण भैया माने हाच मुद्दा मगाशी जे प्रश्न आले होते किंवा आता विरोधी नगरसेवकांनी विचारला की शहर वाढतंय त्यानुसार शहरीकरणाच्या समस्या काही दूर झालेल्या नाही आहेत. नाही, ते चुकीचं काय. विरोधी नगरसेवक मी परवा वाचलं ते चुकीच्या तक्रारी करतात म्हणून त्यांना 500 रुपयाचा दंड कलेक्टरनी परवा केला. म्हणजे चुकीचं बोलणे विरोधकाचं काम आहे, ते करत असतील. तर मी सांगतो प्रचंड विकास झाला, मूलभूत विकास, सांस्कृतिक विकास. आज दरवर्षी व्याख्यान मला शाहू महाराज नावानं लाखो रुपये खर्च करून नगरपालिका घेते. मंदिरं बांधली. राम मंदिर कागलचं जे वैभव आहे, राम मंदिरसाठी नगरपालिकेने 3 कोटी रुपयाचा तीर्थक्षेत्रातून विकासाचा निधी आणला. लक्ष्मीपासून राधाकृष्ण मंदिरापासून सगळे मंदिर, कारण सामाजिक स्वास्थ्य तिथं आहे, त्या पद्धतीने केलं आहे. अनेक कामं मी आपल्याला सांगतो. आता जी शववाहिका आहे ती कागलला गरज होती, मूलभूत शववाहिका आपण आणली. त्याचबरोबर LED बल्ब लावायचं काम सुरू केलं. अनेक कामं जी गेली आता सांगतात 2 कोटी 61 लाख रुपये दिले ते बोलले. पूर्वीच्या सरकारने हे पैसे थेट नगरपालिकेकडे देत होते. यांनी कुणाकडे निधी पाठवला त्या ऑर्डरमध्ये JR आपल्याला मी दाखवतो. JR मध्ये हा निधी कुणाकडे दिला आहे ते स्पष्ट केलेलं नाही. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, तिथली बळकटीकरण आहे, लोकशाहीतला एक महत्त्वाचा तो माध्यम आहे. पैसे त्यांच्याकडे न देता दुसऱ्या इतर साधनांच्या माध्यमांच्याकडे देऊन थेट पैसा नगरपालिकेच्या हातात येत नाही, त्यामुळे विकास कामाला गती मिळत नाही, आता येत नाही असं तुमचं म्हणणं आहे. अजूनही काय प्रश्न आपण घेऊ, तुमचा काय मुद्दा? विकासाचा प्रश्न हा बाजूला ठेवून जर सर्वसामान्य जनतेला या काही शासनस्तरावरून मिळणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या या ठिकाणी दिल्या जाताना राजकारण करून दिल्या जातात.
सामान्य जनतेला एवढंच पाहिजे की आम्हाला हक्काचं आणि जे शासनाकडून मिळणार आहे ते न अडचणीचं आणि तोंड बघून न देता प्रत्यक्ष आम्हाला द्यावं. त्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र सरकारनं 12,000 रुपये हा शौचालय निधी दिला. अजूनही तो निधी अनेक जणांना डावलून घराकडे बोलवून पत्राची शिफारशीची भूमिका मांडली जाते. अजूनही मिळालं भरपूर नाही. आहेत असे भरपूर आहेत. यांनी कार्यक्रम घेतला सगळं केलं खरं निधी दिला नाही अजून. दिला नाही, जाणून बुजून दिला नाही. 12,000 जो निधी शौचालय होता शेवटच्या कार्यक्रमात दिला नाही अजून. आमच्याकडे पोच आहेत त्याच्या. अजूनही लोकांना तुम्ही अर्ज केला होता त्यासाठी? केला, सगळ्याला अर्ज केलाय, 3 वेळा अर्ज केलेला आहे, अजून पण दिलं नाही. म्हणजे अशासारखे अनेक प्रश्न आहेत. अजून मला काही विचारायचे आहेत. महिलांचे देखील काय प्रश्न आहेत. तुम्हाला काय वाटतं ताई, शहरात काय पाहिजे महिलांसाठी आणि काय मिळत नाही? म्हणजे मी माझ्या ह्याच्यातलं सांगते, कॉलनीतलं ड्रेनेजची व्यवस्था अजिबात चांगली चांगली नाही. नाही. नाही नाही रस्त्यावर पाणी वाहते सगळं. नाही नाही गटरी तुंबलेले आहेत, मुलांना ताप येतात. स्वच्छ करत नाहीत गटारी. तुंबलेत गटरी, त्याला हा. जायला पुढं मार्गच हा नाही. मार्गच नाही. अजून काय महिलांसाठी आहे की बाहेर पडल्यानंतर काय अडचणी सामोरे जावं लागतं किंवा नगरपालिकेला वारंवार भेटी देऊन नगरसेवकाला सांगूनही प्रश्न सुटत नाही? हो म्हणजे कित्येक वेळा जाऊन आले आमच्या ह्याच्यातले जे ड्रेनेजच्या पाण्यासाठी. दुसरं मला काय बोलायचं नाही. बाकीचं काही नाही. ड्रेनेजच्या पाण्यासाठी ते म्हणतात की आजारपण मुलांचं वाढतंय. ड्रेनेजचं पाणी खूप शहरामध्ये तुंबलेलं असतं, ते स्वच्छ होत नाही आणि आजारपण वाढतंय. याच्यावर काय म्हणणं आहे? एकूण 1730 लो कॉस्ट सॅनिटेशन केंद्र सरकारची योजना आम्ही आणली. मागेल त्याला संडास. तुम्हाला गोसावी समाज म्हणून आहे, NDTV मध्ये अमिताभ बच्चनला दाखवला. तिथं संडासला सगळी बाहेर बसत होती. आज ती बंद झाली, कमी झाली. ही ती तक्रार केली नाही. ही चुकीच्या पद्धतीने शेतकरी संघटनेचे असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काम आहे प्रभावीपणे गेले 10 वर्ष लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. लोकांनी आम्हाला 10 वर्षामध्ये 125 कोटी रुपये खर्च करण्याची संधी दिली. प्रचंड विकास कागलचा. आज जे कागल दिसते तुम्हाला, कोल्हापूरमध्ये लोक राहायला येत नाहीत, खरं कागलला येतात. कारण कागलला पाणी, वीज, लाईट आणि रस्ते याचं जे जाळं विणलेलं आहे नगरपालिकेने गेल्या 10 वर्षामध्ये आमदार मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा पवारांच्या मार्गदर्शनाखाली हे खूप मोठं काम आहे. ज्या नगरपालिका 4-4दा बोलवून आज फडणवीस साहेबांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहिरात केली आणि त्याच्यामध्ये कागल नगरपालिकेचं कौतुक केलं. त्यामध्ये कागलच्या नागरिकांचा आणि लोकशाहीचा सन्मान आहे. कागलच्या जनतेचं जे कौतुक. मंडली गटाला हे पटते का जे प्रश्न आले होते त्यांनी उत्तर देतात? माझ्या मित्रांना माझे एक नम्रपणे असं सांगणं आहे की आता भैयासाहेब म्हटले की गेली 10 वर्षे आम्ही सत्ता भोगतोय, पण मला असं सांगावं वाटतं गेली पंचवार्षिक निवडणूक स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, प्राध्यापक संजय मंडलिक आणि माजी आमदार संजय बाबा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. त्यावेळेला सुद्धा माझ्या मित्रांचा असाच दावा होता की कागलचा सर्वांगीण विकास आम्ही केलेला आहे. पण त्यावेळेला सुद्धा मला असं सांगावं वाटतं की कागलच्या जनतेनं आम्हाला एकाकी लढत देऊन सुद्धा 42% मतदान दिलं आणि माझे 2 मित्र संजय कदम आणि भैया इंगळे हे विजयी झाले. मग हा जो त्यांचा दावा त्यावेळेला कागलच्या जनतेनं मी असं म्हणत नाही फोल ठरवला, पण जे आमचे मित्र आम्हाला त्यावेळेला म्हणत होते की आमची डिपॉझिट जप्त होईल, त्या परिस्थितीत आम्ही 42% मतं का घेतली हा त्यांना त्यावेळेचं दिलेलं जनतेनं उत्तर आहे. जे कागलच्या पाणी प्रश्नाबद्दल जे भैयामानेने मांडलं की पाणी प्रश्नाचा प्रश्न जे त्यांनी आता मिटवला म्हणून सांगतात ते पूर्ण चुकीचं आहे. त्यावेळेचे मला वाटतं विक्रमसिंग घाडगे, सदाशिवराव मंडलिक आणि वायडी मानेने स्वतः जागा देऊन ते त्यावेळेला झालेलं ती पाणी पुरवठा योजना पूर्ण झालेली आहे आणि आता ही बोगस या 10 वर्षात झालं म्हणून सांगून ही बोगसगिरी आहे यांची. ही सगळी बोगसगिरी असं ते म्हणतात. मी याचं उत्तर घेतो. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक घेऊन काय नेमकी बोगसगिरी झाली आहे कागलमध्ये याबद्दल आपण जाणून घेऊ. पात्रा फक्त IBN लोक. नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आता आपल्यासोबत विद्यमान नगराध्यक्ष देखील आलेले आहेत. काही प्रश्न देखील आपण मगाशी घेतलेले होते, पण जो मुद्दा मगाशी चर्चेतनं उपस्थित झाला होता भैयासाहेब की इथे फुटपाथचा प्रश्न मेजर आहे, त्याच्यात काही फारसं सुधारणा झालेली दिसत नाही. रस्ते अरुंद आहेत, याच्याबद्दल काय केलं पाहिजे? गेल्या 10 वर्षामध्ये रस्ता रुंदीकरणाने 2 रस्ते आम्ही केले. फुटपाथ वर झालेले आहेत, कारण सौंदर्यकरणामध्ये फुटपाथ वर झाले आहेत. आता आमचं धोरणच आहे की फुटपाथ चांगले करून ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे कागलचा नाही, मुंबईत दिल्लीमध्ये सुद्धा ऑड अँड इव्हन करावं लागलं. ट्रॅफिकचा प्रश्न भारतात मोठा झाला आहे, तो आम्ही दुरुस्त करणार आहे. तथापि या गावचं पाण्याचं मगाशी अडचण सांगितली आहे. दुष्काळसुद्धा यावर्षी मी नगरपालिकेचं कौतुक करतो की दुष्काळात यावर्षी प्रचंड दुष्काळ पडला. आपण IBN दाखवलं मोठ्या प्रमाणात. कागलमध्ये पाण्याची टंचाई नव्हती,
कागलला भरपूर पाणी मिळालं. नगरपालिका उत्पन्नाचा स्रोत कमी असताना देखील नगरपालिकेने फार मोठ्या पद्धतीने कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेव्हलपमेंट ही रस्ते पाणी याच्यावर नाही ते आहेच, परंतु मानवी विकास सुद्धा तो झाला पाहिजे. त्यासाठी व्याख्यान मला मंदिर समाज मंदिर सगळ्या समाजाची सगळी ही कामं सगळी तुम्ही केली असं म्हणताय. मला खरं आहे ते. मला नगराध्यक्षांना प्रश्न विचारायचा आहे की असेही आरोप होतो की नगरसेवक फारसे भेटतच नाहीत लोकांना, हे खरं आहे का? आज या ठिकाणी जर कागल नगर परिषद कागल, मी संगीता नगराध्यक्षा प्रकाश संगीता गाडेकर. आज या ठिकाणी बघायला गेलं तर हे विरोधकाचं थोडंसं कामच असतं. 70% ते 90% हे काम आमचं कागल शहराचं पूर्ण झालेलं आहे. असं जर बघायला गेलं तर कागल शहराचा विकास अनेक प्रकारे चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. आत्तापर्यंत जर बघितलं तर अनेक पुरस्कार आम्ही ह्या बाबतीत घेतलेले आहे. जर आमचे 100% जर 90% काम झालं नसतं तर आम्हाला पुरस्कार आत्तापर्यंत एवढे मिळाले देखील नसते. आणि म्हणायचं झालं तर मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते मी बॉम्बेला पुरस्कार घेऊन आलेले आहे. परत हैदराबादचाही पुरस्कार आमचा झालेला आहे, फर्स्ट पुरस्कार 1 कोट. आणि परत ह्यानंतर जर बघायला गेलं तर अनेक पुरस्कार आता टाइम ऑफ इंडियनचा पण आहे, तो आता आचारसंहितामुळे पाठीमागे राहिलेला आहे. आता एक दिल्लीचाही देखील पुरस्कार आहे, आचारसंहिता लागला म्हणून ते आम्हाला बोलवू शकलेले नाहीत. अनेक पुरस्कार अजून आमचे 2-3 राहिलेले. जर जनता जर नागरिक असं म्हणत असेल की आपल्या कागल गावाचा विकास झाला नसेल तर आम्हाला इथपर्यंत बोलण्याचे त्यांचे अधिकार पण नाहीत की आपण काम केलं नाही ना आम्हाला बोलवून पुरस्कार देतात. हे आम्हाला स्वाभिमानी म्हणजे चांगल्या पद्धतीचं त्यांचं स्वागत करायला पाहिजे की आम्हाला बोलवून इतकं सगळं काम करून पुरस्कार दिले तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे असं ते म्हणतात. की अजूनही काही प्रश्न आपण प्रेक्षक इथे जे उपस्थित मतदार आहेत त्यांचे घेऊया. आमचे मित्र इकडे प्रभाग म्हणले 42% मतदान तिने घेतलं म्हणजे मागच्या वर्षी, पण हे 42% मतदान हे ते घेऊ शकत नाही. कारण आम्ही कामं करतोय, मुश्रीफ साहेब राष्ट्रवादी असल्यामुळे आमदार असल्यामुळे, आणि आमची 15 नगरसेवक निवडून आलेत, नगराध्यक्ष आपले आहेत, आणि आम्हाला विरोध म्हणून त्याचे मतदान पडलेलं आहे. त्यांचे श्रेय काय नाही, ते निवडणुकीपुरतं फक्त येतात, महिनाभर येतात, सांगतात बितात, खोट्या थापा मारतात आणि ती मतं घेतात. आम्हाला आमच्या नाराजी म्हणून ती मतं घेतात. ठीक आहे. नामदार मुश्रीफ साहेब हे माजी नामदार आहे, परंतु विद्यमान आमदार आहेत. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे. आणि आता या राजकीय घडामोडी जे आहेत ते आता सध्याचे विद्यमान जे पालकमंत्री जे चंद्रकांतदादा पाटील आहेत ते त्यांच्यावर भाजपची जी आता जी जबाबदारी आहे त्यामध्ये ते खासदार संभाजीराजेंचा प्रवेश असेल किंवा आता समरजित घाटगेंचा प्रवेश असेल, अशा पद्धतीचे प्रवेश गोळा करून ते भाजपची एक मोठ बांधण्याचा प्रयत्न करतात असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे. आता 2016 चालू आहे. आता 2016चा जे 15 वर्षात विकास झाला ते मुश्रीफ साहेबांनी केलं. आज 18-20 फुटावर माझ्या घरामध्ये पाणी चढते, मोटर लावायला लागत नाही. पाण्याची पाईपलाईन भरपूर टाकल्यात, पाण्याचा विकास चांगला झालेला आहे. आणि विरोध लोक काय म्हणणार, पाणी मिळत नाही. पाणी भरपूर आहे कागलला. जर भारतात दुष्काळ पडला तर कागलला दुष्काळ पडणार नाही. दुष्काळ पडणार नाही अशी सगळी अवस्था आहे. बोला. मी बांधकाम व्यावसायिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुश्रीफ साहेब ज्यावेळी सत्ते होते त्यावेळी त्यांनी अपार्टमेंट ॲक्टवर नगरपालिकेला आणला, त्यामुळे आपण या अपार्टमेंट बघितल्यात. तसंच बांधकाम व्यावसायिकांकरता जे कामगार होते, कामगार कल्याण निधी लागू करून त्यांच्याकरता सुविधा केल्या. डॉक्टरांच्या जितकंही मोफत 10 लाखाचं जो ऑपरेशन आपल्याला आमच्या बांधकाम कामगारांना फ्रीमध्ये मिळतं ते या शासनानं बंद पाडलं. अतिशय दुर्दैवी म्हणजे घटना आहे की गंभीर कामगार जो हातावरचे पोट भरतोय त्या कामगारांना दवाखान्याची सुद्धा अडचण असते. त्या लोकांसाठी फार चांगली सुविधा होती ती ह्या शासनानं बंद पाडली. त्या त्यांनी पहिला चालू करून दाखवा, मग त्यांनी आरोप करावेत. पुन्हा सर्व्हिस टॅक्स, वॅट, इतर सर्व्हिस टॅक्स, आपली सर्व्हिस टॅक्स त्यांनी 1% वाढवला पुन्हा बांधकाम व्यवसायात. परत सिमेंट वाढलेला आहे, सळी वाढलेली आहे, त्यांचं कंट्रोल सुटलेलं आहे. या शासनानं पहिला या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करावं, मग इथं आरोप करावे. हे सगळे आरोप तुम्ही मग करावेत असं म्हणता. मी येतो, आणखी काय प्रश्न आपल्याला घ्यायचे मात्र त्याची उत्तर आपण आधी घेऊया. भाजपचे सोनुली आहेत ते म्हणत की सरकारने एवढं सगळं नुसतं आमच्याकडनं खेचून घेतलं, दिलं काहीच नाही, आश्वासनांचा पाऊस पाडलाय फक्त. आता इथं कागल नगर परिषदेमध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं 15 वर्ष झालं सरकार आहे, सत्ता आहे. त्या अनुषंगाने इथं त्यांचे नेते मुश्रीफ साहेब हे 15 वर्ष इथं सध्या विद्यमान आमदार आहेत, मंत्री होते. कागल शहराचा ज्वलंत प्रश्न म्हणजे जयसिंगराव तलाव हा पूर्वीपासूनचा तलाव आहे. छत्रपती राजे घराण्यानं तो कागल शहरासाठी पाण्याचा प्रश्न मिटावा ह्या उद्दांत हेतून तो दिलेला तलाव होता. पण दरम्यानच्या काळामध्ये त्याला लागूनच एक कॅनॉल गेला. कॅनॉलमध्ये अगदी जवळून कॅनॉल गेल्यामुळं कॅनॉलमध्ये कॅनॉल तयार करताना जे ब्लास्ट झाले, ब्लास्टमध्ये झाल्यामुळं त्या
तलावाला लागूनच हे झाल्यामुळं ते पाझर तलाव जैसलमेर तलावामधलं पाणी पाझरून त्या तलावामध्ये 2-3 वर्ष सतत जात असल्यामुळं तसा तो तलाव कोरडाच पडत होता. पाण्याचा प्रश्न पूर्वी म्हणजे ह्या आता नशिबानं परमेश्वराच्या कृपेनं पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळं आजच्या परिस्थितीला का हा फार मोठा विषय राहिला नाही. पण तो जो जैसलमेर पाण्याचा विषय होता ते 2-3 वर्ष तसा कोरडा पडत चाललेला, पण तो पाण्याचा प्रश्न तसा मिटला नाही. हे मंत्री होते, आमदार होते, ह्यांना जर मनात आणला असतं तर यांनी कॅनॉल देखील हायवेच्या पलीकडनं किंवा MRC वरून त्यांना घेता आला असता. कारण राजे विक्रमसिंग घाटगेने देखील इथं कागल शहरासाठी फार मोठं योगदान आहे. त्यांनी फार मोठं कागल शहराचं हित आतापर्यंत जपलेलं आहे. हीच जपलेलं आहे आणि त्याच्यातच हे सगळं राजकीय उलथापालथ झालेलं आहे. आता पुढे सगळ्या गोष्टी होत आहेत. मला अजूनही काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. या राजकीय उलथापालथी देखील समजून घ्यायच्या आहेत. पण वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर देवेंद्र सरकारची जनमत चाचणी ही अशी सुरू राहणार आहे आणि लोकांचे देखील अजून काय आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. शेवटच्या भागात आपण येऊन पोहोचलेलो आहोत. कागलमधल्या सगळ्या समस्या आपण जाणून घेतोय. एक शेवटचे 2 प्रश्न आणि नेत्यांची निवेदन आपण घ्यायचे. एक महिलाचे प्रश्न घेतोय. मला भया म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे आणि नगराध्यक्षांना. घरकुल योजना जी कागलनं आणली ती योग्य लोकांना मिळाली का? ज्यांना शेती, ज्यांची घरं मोठी आहेत त्यांना त्या यादीत नावं आहेत आणि ती यादी यांनी प्रसिद्ध करावी. आता आणि हे इथं बाईट घेण्यापेक्षा आपण घरकुल वर्ष जाऊन जर बाईट घेतली असती तर नगरपालिकेचा काय विकास झाला हे सर्वसामान्य लोकांनी पण तुम्हाला कळालं असतं. सर्वसामान्य लोकांनी सांगितलं असतं. भैया माने आणि नगराध्यक्ष दोघांनाही प्रश्न आहे. तुम्ही आता पहिलं उत्तर द्या की जे घरकुल योजना आहे त्याच्यातनं घरं नक्की कुणाला मिळाली? शिला अजिबातच घरं नाही. गोरगरीब आहे त्यांनाच आम्ही दिलेली आहे. इतरांना आम्ही दिलेली नाहीये घरं. इतरांना घरं दिलेली नाही. नाही. अनेक कमिटी देखील येऊन आमच्याकडे पाहणी करून गेल्यात. आमची मुलाखत सुद्धा घेऊन गेलेली आहे. ते चुकीचं बोलतात. कारण योजना केंद्र सरकारची केली, यादी प्रसिद्ध केली, सार्वत्रिकरण केली, ऑब्जेक्शन घेतले, त्यावेळी कुणी तक्रार केलेली नाही. आणि आता एवढं गरीबाला साहेब 25,000मध्ये आयुष्यात जे घराचं स्वप्न बघतोय त्याला हे 25,000मध्ये घर मिळते. तर खूप लोक समाधानी आहेत. आपण जर आता वेळ असेल तर तुम्हाला सगळं कागद दाखवतो. ते घरं बघा. मुंबई पुण्यामध्ये नाहीत अशा पद्धतीचे अपार्टमेंट संस्कृतीमधले लोक गरीबातल्या गरीब माणसाला, सामान्य माणसाला त्याचा अश्रू पुसण्याचं फक्त 20,000मध्ये हे घर 7 ते 7 लाखाचं घर आम्ही दिलेलं आहे. मग कागलची स्पोर्ट्स कल्चर, म्युझिक कल्चर, वैचारिक हे वाढावं म्हणून खूप आपण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी बघितला. कागलला स्विमिंग टँक आहे, कागलला स्टेडियम चांगला आहे, कागलला एक शाहू कुस्ती संकुल, छत्रपती शाहू. ह्या सगळ्या क्रीडा क्षेत्राशी निगडीत तुम्ही कामं केलेली आहेत. अजूनही आपल्याला त्याच्यावरती बोलायचं आहे. कारण मला आता तुम्ही सांगा की पुढच्या 5 वर्षात कागल कसं असलं पाहिजे? माझ्या मित्रांनी आता सांगितलं की जो आता कागलचा त्यांनी विकास केलेला आहे की आणि जनतेच्या आतून भावना आहेत की हा विकास परिपूर्ण नाही आहे. तर आम्ही आदरणीय माझे नेते शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आणि संजयबाबा घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कागलचा विकास जो आत्ता झालेला आहे त्याच्या कितीतरी पटीनं आणि पारदर्शी कारभारानं आम्ही विकास करू ही आम्ही जनतेला आत्ता ग्वाही देऊ. कसं असलं पाहिजे कागल पुढच्या 5 वर्षात? पुढच्या 5 वर्षात कागल म्हणजे कोणालाही पाण्याची समस्या नसली पाहिजे. जे राहिलेली घरं आहेत म्हणजे आता घरकुल बांधल्यात म्हणतात त्याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे. त्याशिवाय ती घरं अलाउट करून नये अशी एक मागणी आमची आहे. मला ते मागच्या जनरल मिटिंगला ही मागणी केलेली होती. तशी एक त्यांनी योजना करावी. आणि कागल शहरासाठी जी पाण्याचे यांनी प्रश्न मिटवला म्हणतात. पाझर तलावामध्ये बोटिंग क्लब कोट्यावधी रुपये खर्च करून बोटिंग क्लब केला आणि त्या बोटिंग क्लबचा कागल शहराला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही. उलट कागल शहरात मला वाटतं पाणी कमी पडल्यानंतर बाहेरचं पाणी घेण्यासाठी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करायला लागतात आणि त्यामुळे त्या ठेकेदाराकडून मला वाटतं नगरपालिकेसाठी 2 ते 3 लाख रुपये. ठीक आहे, याचं उत्तर द्या. बोटिंग क्लब जे केला आता मगाशी कालवा पण काढलाय नवीन. पाटबंधारे मंत्री मुश्रीफ साहेब असताना 25 लाख खर्च करून कालवा पूर्ण झाला. म्हणजे हायकोर्टमध्ये थांबलेलं होतं मागे वनूरच्या मागे दरजवळगाव. तो कालवा पूर्ण झाला की मे महिन्यामध्ये सुद्धा कागलचं तळ वाळेल एवढं पाणी त्याच्यामध्ये येणार आहे. आणि बोटिंग क्लबचं सांगितलं कयाकिंग
नॅशनल लेवलला आमची कागलची गरिबाची सामान्यांची मुलं नॅशनल लेवलला 28 मुलं खेळली ती उद्या पोलीसमध्ये सिक्युरिटीमध्ये भरतीसाठी हे नॅशनल सर्टिफिकेट त्यांना खूप मोठं आहे. आणि पर्यटन शेवटी फडणवीस साहेब म्हणतात, मोदी साहेब म्हणतात की पर्यटनातून रोजगार आहे. हा पर्यटन रोजगार आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोणतं दुसरं दुमत नाही. पर्यटन रोजगार खूप आला, तिथे व्यवसाय वाढला, मुलांना स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज मिळाल्या. त्यामुळे कागलमध्ये मी 5 वर्षापूर्वी आता बोलू काय नको थोडक्यात एकदम थोडक्यात मला खात्री आहे की हे जाहीरनामा आम्ही गेल्या वेळी प्रसिद्ध केला होता आणि जाहीरनाम्यातले आम्ही 2 जाहीरनामे माझ्याकडे त्याला 10 वर्ष आमच्याकडे सत्ता. गेल्या वेळी कैलासवासी मल्लिक साहेब आणि मुश्रीफ साहेबांनी जे जाहीरनाम्यात दिलं ते पूर्ण केलं का? पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. जाहीरनामा कुणाकडे प्रत्येकाकडे आम्ही गेल्या वेळी 5 वर्ष दिला होता. आता 10 वर्षातला जाहीरनामा सगळ्यांनी बघावा. माझा वेळ संपला, भयाचा वेळ संपला. काय करावं 5 वर्षात पुढे कसं असावं कागल? आता विरोधकांनी काय केलं हे सांगण्याची मला वाटण्याची गरज असेल, कारण कागल शहर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकीय विद्यापीठ म्हणून समजलं जातं आणि कागल शहरातील किंबहुना तालुक्यातली जी तेवढी सुज्ञ जनता आहे. सुज्ञ जनता आहे, काय करावं ताई? कागल कसा असावं पुढच्या 5 वर्षात? मला महिलांच्या विषयी हे बोलायचं आहे. म्हणजे मी दक्षता कमिटीमध्ये काम करते. एखादा जर विषय घेऊन गेला महिलांच्या बाबतीत तर वरनं दबाव येतो पोलीस स्टेशनला. त्यामुळे मुलींचं म्हणजे आता हे मुली असताना किंवा घरगुती विषय असेल तर वरून जे आता सत्ताधारी आहे त्यांच्यावरून तरी 100% फोन जायचं त्यामुळे काम होत नाही. कोण टाकतं दबाव? ते नावं घ्या सरळ. जर तुम्हाला काम करायचं तर नावं घ्या. तुम्हीच दडपणाखाली काम दक्षता समितीत केल्यानंतर कसं होईल? सत्ताधारी म्हणजे ना सत्ताधारी मधले लोक दबाव टाकतात असं म्हणणं आहे. अगदी थोडक्यात 30 सेकंद भैया साहेब. मला खात्री आहे की कागलच्या जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनतेनं आम्ही ज्या ज्या योजना आणल्या त्या लोक पूर्ण केल्यामुळे आम्हाला अप्रिशिएट आहे की लोक आम्हाला स्वीकारणार. मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी सुद्धा कागलची जनता भरभरून मतदान करेल आणि आम्हाला पुन्हा या कागलची सेवा संधी करण्याची जाहीरनामा दिलेला पूर्ण करणारी ही आघाडी आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला कागलची जनता पुन्हा एकदा करून पुन्हा स्वीकारलं असं तुम्ही म्हणताय. पण जी सगळी विकास कामं झाली ही सगळी विकास कामं पाहता की कागलमध्ये पुढच्या 5 वर्षात काय होणार याचं मात्र मतदार ठरवतील तेव्हाच चित्र पाहायला मिळेल. पण आतापर्यंत जो विकास कामं झाली त्याच्यावर कागल नगरपालिकेला बक्षिसं जरूर मिळाली, पुरस्कार जरूर मिळाले, पण 5 वर्षातला विकास हा विकास झाला का याचं मूल्यमापन आता 27 नोव्हेंबरला जनता करणार आहे. कागलमध्ये इथंच थांबू. हा फक्त IBN लोकमत.